नमस्कार. आज आपण जो चॅप्टर बघणार आहोत त्याचं नाव आहे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. तर नोटबुक, पेन वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन बसा, जेणेकरून तुम्ही नोट्स पण बनवत चला याच्यासोबत. तर पहिला पॉईंट आपण याच्यामध्ये बघतो. आपण हे स्टेट बोर्डच्या दृष्टिकोनातून बघत चाललोय बरं का बघा. ठीक आहे. ज्यावेळेस मी एक्स्ट्रा पॉईंट सांगणार असेल नीट आणि JEE किंवा CETच्या दृष्टिकोनातून, त्यावेळेस मी ते क्लिअरली मेन्शन करेल. तुम्ही सुद्धा ते नोटबुकमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. पहिला पॉइंट आहे दॅट इज HC ओस्टेडचं ऑब्झर्वेशन काय होतं. HC ओस्टेड सायंटिस्टचं पूर्ण नाव होतं हॅन्स क्रिस्टियन ओस्टेड. त्यांनी असं ऑब्झर्व केलं की एखादी करंट कॅरिंग वायर असेल, सपोज एक करंट कॅरिंग वायर आहे, हिच्याजवळ एखादी मॅग्नेटिक निडल ठेवली, हिच्याजवळ बघा एखादी मॅग्नेटिक निडल ठेवली, तर त्या निडलमध्ये डिफ्लेक्शन्स ऑब्झर्व झाले. ह्या निडल मध्ये काय झाले, डिफ्लेक्शन्स झाले, म्हणजे ही जी आहे ती अशी जागची हलली. तर एखाद्या मॅग्नेटला बिना टच करता जर आपल्याला जागचा हलवायचं असेल तर तिला काय करायला लागणार, तिच्या शेजारी आपल्याला एक नवीन मॅग्नेट आणून ठेवावं लागणार आहे. साधी सोपी गोष्ट आहे. याचा अर्थ ही जी करंट कॅरिंग वायर आहे ही स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार करते, किंवा करंट कॅरिंग वायर हा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. याला दुसऱ्या शब्दात असं पण मांडलं जाऊ शकतं की मूव्हिंग चार्ज, करंट म्हणजे काय बा, चार्ज मूव्हिंग आहे, म्हणजे मूव्हिंग चार्ज हा त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. ठीक आहे. याच्या आणखी बेसिक मध्ये जायचं असेल तर याच्या अगोदर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा चॅप्टर बघितलेला आहे. तिथं आपण स्टॅटिक चार्ज बघितला होता, म्हणजे थांबलेला चार्ज. एखादा चार्ज थांबला असेल त्याच्या आजूबाजूला जे फील्ड तयार होतं दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड. आता ते जे फील्ड होतं दॅट वॉज स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. आता इकडे इकडे चार्ज मूव्हिंग आहे, म्हणजे जे फील्ड तयार होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड ते कसं असणार आहे, मूव्हिंग असणार आहे किंवा वॅरिंग असणार आहे. तर वॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्या आजूबाजूला काय तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे वॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड इज अ सोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं म्हणूयात आपण. ठीक आहे. साधी सोपी गोष्ट समजली का बघा. पुन्हा एकदा, ज्या वेळेस करंट कॅरिंग वायरच्या शेजारी एखादी मॅग्नेटिक निडल ठेवतो, ती निडल जी आहे ती डिफ्लेक्ट होते. त्याचं कारण काय आहे की करंट कॅरिंग वायर स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार करत असते. ओके. आता हा एक्सपेरिमेंट जो आहे तो डिटेल मध्ये बघा. त्यांनी काय काय ऑब्झर्वेशन्स केले होते वन बाय वन. सोपे आहेत एकदम. ठीक आहे. तर ही मॅग्नेटिक निडल आहे आणि ह्या मॅग्नेटिक निडलच्या जवळ इथे एक करंट कॅरिंग वायर ठेवलेली आहे. की आणि बॅटरी कनेक्ट केलेली आहे. दिस इज व्होल्टेज B प्लस मायनस की आहे, याच्यातून करंट. बटन प्रेस करू त्यावेळेस करंट फ्लो व्हायला चालू होईल या रेझिस्टन्स मधून. ओके. ॲज लॉंग ॲज देर इज अ करंट फ्लोइंग थ्रू द वायर देर इज अ डिफ्लेक्शन. म्हणजे जोपर्यंत ह्या वायर मध्ये करंट फ्लो होतोय तोपर्यंत इथं काय रेवा, डिफ्लेक्शन्स आहेत. ठीक आहे. करंट स्टॉप केलं, डिफ्लेक्शन थांबतात. म्हणजे डिफ्लेक्शन हे टोटली डिपेंड कशावरती होते, करंटवरती. ठीक आहे. आता याने काय केलं की करंटचं मॅग्निट्यूड वाढवलं. ठीक आहे. पहिलं ऑब्झर्वेशन जे आहे ते काय होतं बा, मॅग्निट्यूड ऑफ करंट जो आहे तो वाढवला. त्याच्यामुळं ऑब्झर्व काय आलं, इकडे काय लिहत आपण, प्रोसेस लिहत या साईडला. त्याची प्रोसेस काय केली होती आणि इकडं ऑब्झर्वेशन्स लिहत, इकडे लिहत ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. प्रोसेस काय केली त्यांनी, करंट वाढवला आणि त्याला ऑब्झर्व काय झालं तर डिफ्लेक्शन जे आहे, डिफ्लेक्शन इनक्रीज्ड. डिफ्लेक्शन काय आहे ना, इनक्रीज झालं. मॅग्निट्यूड ऑफ करंट काय केलं होतं पहा, चेंज केलं होतं किंवा इनक्रीज केलं होतं. म्हणजे याच्यावर कन्क्लुजन काय निघेल की मॅग्निट्यूड ऑफ करंट डिसाइड्स दी मॅग्नेटिक फील्ड. आता हे डिफ्लेक्शन वाढलं म्हणजे काय की करंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले ते फील्डची ताकद जी आहे ती याच्यामध्ये फ्लो होणाऱ्या करंटवरती डिपेंड आहे. त्यातला करंट वाढवा, फील्ड वाढणार आहे. साधं सोपं पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन, डायरेक्शन ऑफ करंट चेंज केली. डायरेक्शन ऑफ करंट इज रिव्हर्स्ड. डायरेक्शन ऑफ करंट काय केली बाळा, त्यांनी रिव्हर्स केली. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आले की डिफ्लेक्शनची डायरेक्शन पण बदललेली आहे. डिफ्लेक्शन इज इन्व्हर्टेड असं म्हणत. डिफ्लेक्शन इज इन्व्हर्टेड म्हणजे उलट झाले डिफ्लेक्शन. समजा मगाशी डिफ्लेक्शन इकडे मिळालं असेल तर आता डिफ्लेक्शन इकडे मिळणार आहे किंवा करंटची डायरेक्शन रिव्हर्स होईल. मगाशी करंट इकडून इकडे चालला होता बा, डिफ्लेक्शन इकडे होतं. आता करंट इकडून इकडे चालला असेल, बॅटरी उलटी बसवली असेल तर डिफ्लेक्शन काय होणार आहे, असं मिळणार आहे. ओके. दुसरं ऑब्झर्वेशन पण सगळ्यांना समजलं असेल असं मी गृहीत धरतो. तिसरं ऑब्झर्वेशन,
त्यांनी असं केलं की ही जी निडल आहे ही वायर पासून किंवा कंडक्टर पासून लांब लांब नेली. तर त्याच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये जे डिफ्लेक्शन होते ते कमी 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 होत गेले. त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन काय होत गेले बाळ? कमी कमी होत गेले. याचा अर्थ काय की डिफ्लेक्शन जे आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते डिस्टन्स डिपेंडेंट पण आहे. ठीक आहे. सो डिस्टन्स इन्क्रीज, डिस्टन्स काय केलं बा? इन्क्रीज केलं. डिस्टन्स इन्क्रीज केल्यानंतर काय आलं? डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शन काय आलं? डिक्रीज्ड. डिफ्लेक्शन काय आलं बा? डिक्रीज. याच्यावरनं कन्क्लुजन काय मिळणार आहे तिसऱ्यावरनं की मॅग्नेटिक फील्ड हे डिस्टन्स डिपेंडेंट आहे. तर हे बेसिक्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एच.सी. ओरस्टेड वॉज द फर्स्ट सायंटिस्ट who observed the magnetic effect of electric current. H.C. ओरस्टेड हा पहिला शास्त्रज्ञ होता ज्याला मॅग्नेटिक इफेक्ट समजले कोणाचे? इलेक्ट्रिक करंटचे किंवा मूव्हिंग चार्ज. ओके. आपण दुसरा बेसिक पॉइंट याच्यामधला बघूया. सगळं स्टेट बोर्डच्या सिलेबसला धरून चाललेलं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ओके. सो पुढचा पॉइंट बघूयात आपण. दॅट इज फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय आहे आणि राईट हँड रूल काय आहे? फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय आहे? या साइडला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल पण लिहून घ्या. फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल. कोई बात नहीं. राइट हँड रूल, उजव्या हाताचा नियम. तर आपण फोर फिंगर, मिडल फिंगर आणि थंब राइट हँडचं असं स्ट्रेच केले की तिघे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. तर त्यावेळेस तुमचा फोर फिंगर मॅग्नेटिक फील्ड सांगेल, थंब जो आहे तो डायरेक्शन ऑफ कंडक्टर सांगेल किंवा डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर सांगेल, आणि तिसरा जो आहे किंवा मिडल फिंगर जो आहे तो सांगणार आहे डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. म्हणजे हा जो आहे इंड्यूस्ड करंट सांगण्यासाठी वापरला जाणारा नियम आहे. तर इंड्यूस्ड करंट कशामध्ये असतो बाळ? जनरेटर मध्ये. म्हणजे हा जो रूल आहे हा जनरेटर साठी ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. आपण इथे लिहूया. सो ऍप्लिकेबल फॉर जनरेटर्स. जनरेटर कसलं? तर करंट किंवा व्होल्टेज. आपण एसी जनरेटर म्हटलं तरी चालू शकते किंवा नुसतं जनरेटर म्हटलं तरी चालू शकते. ओके. सो हा फ्लेमिंगचा राईट हँड रूल होता. याच्यामध्ये बघा फोर फिंगर काय सांगत होतं, मिडल फिंगर काय सांगत होतं. मिडल फिंगर सगळ्यात शेवटी घेऊयात बरं का. फोर फिंगर, थंब आणि सगळ्यात शेवटला घेऊयात मिडल फिंगर. बिकॉज हे प्रोडक्ट आहे ह्या दोघांच्या मुळे जे झालेलं आहे. ठीक आहे. फोर फिंगर काय सांगत होतं बा? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी सांगत होतं. ठीक आहे. थंब जी आहे ती डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर सांगत होतं. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, त्याला एम असं म्हटलं तरी चालतं. आणि मिडल फिंगर काय सांगत होतं बा? तर इंड्यूस्ड करंट. काय सांगत होतं बा? इंड्यूस्ड करंट. ठीक आहे. तर ह्या रूलला IBM रूल असं पण म्हटलं जातं. काय नाव? IBM. आय काय बा? मिडल फिंगर. बी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. आणि एम काय आहे? मोशन. ठीक आहे. IBM. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड इकडून इकडे असेल, माझ्याकडून तुमच्याकडे असेल, आणि कंडक्टर जर समजा याच्यामध्ये असा आडवा वगैरे ठेवला असेल तो असं वरती 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 चाललेला आहे. वरती चाललाय म्हणजे काय? तर थंबच्या दिशेने चाललेला आहे, म्हणजे त्याची मोशन दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये जो करंट इंड्यूस होणार आहे तो मिडल फिंगरच्या डायरेक्शनला असणार आहे, म्हणजे असं असणार आहे, इकडच्या साईडला करंट असणार आहे. चलो, व्हेरी गुड. समजलं असेल आहे हो, कारण हे 9th 10th कॉन्सेप्ट आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जो आहे तसा हा जनरेटरसाठी उपयोगात येतो, तसा मोटरसाठी हा ऍप्लिकेबल आहे. मोटर्स म्हणजे जसं की फॅन आहे किंवा पंप आहे, इलेक्ट्रिक पंप, त्याच्यामध्ये हा रूल वापरला जातो. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड रूल बघा काय सांगतं, दिस इज FBI. आता F कोण आहे, B कोण आहे आणि I कोण आहे. B ऍज युजुअल काय आहे, 4 फिंगर आहे. B ऍज युजुअल काय आहे, 4 फिंगर आहे. ठीक आहे. F काय ह्याचा
फोर्स आहे, तो फोर्स इकडच्या साईडला म्हणजे थंबच्या दिशेने आहे, ठीक आहे. एफ बी आणि आय काय आहे, करंट आहे. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी कोण तयार होणार आहे, फोर्स तयार होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात शेवटी कोण तयार होणार आहे, फोर्स. कारण मोटरचं कामच आहे की फोर्स क्रिएट करणे. त्याच्यापासून आपले जे डे टू डे लाईफ मध्ये जे ऍप्लिकेशन्स आहेत किंवा इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स आहेत ते घडवून येणार आहेत, ठीक आहे. सो फोर्स हा महत्वाचा आहे. मोटरमध्ये फोर्स तयार होत असतो, जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होत असतो, ठीक आहे. तो सगळ्यात शेवटी इथं करंट घेतला होता, सगळ्यात शेवटी इथं काय घेणार आपण, फोर्स घेणार आहोत. म्हणजे थंबला मी सगळ्यात शेवटी खाली लिहितो बाळ, लिहितो थंब. थंब काय तयार सांगत असतं रे, डायरेक्शन ऑफ फोर्स सांगत असतं, डायरेक्शन ऑफ फोर्स, ठीक आहे. वरती आपण 4 फिंगर आणि मिडल फिंगर लिहूयात. सो 4 फिंगर आणि मिडल फिंगर, ठीक आहे. 4 फिंगर काय सांगतो बा, 4 फिंगर ऍज युजुअल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड सांगतो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. तर बी सांगतो. मिडल फिंगर काय सांगतो, डायरेक्शन ऑफ करंट. हा करंट लिहिताना मी बा मगाच्या सारखा इंड्यूस्ड करंट असं लिहिलेलं नाही. इंड्यूस्ड म्हणजे जस्ट तयार झालेला आहे, तयार झाला याच्यामध्ये करंट तयार झालेला नाही. ऑलरेडी करंट एक्झिस्ट करतोय, तो फक्त आपण याच्यामधून फ्लो करत असतो, ठीक आहे. सो तुम्हाला राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल दोन्ही पण समजले असतील असं मी ग्राह्य धरतो, ठीक आहे. जर समजा एखादा पॉइंट तुम्हाला वाटला की तो रिपीट सांगावा, सो आय विल मेक अ स्पेशल व्हिडिओ ऑन दॅट, ठीक आहे. नेक्स्ट राईट हँड थंब रूल काय प्रकार आहे असं बघूया. Next is right hand thumb rule काय प्रकार आहे, ठीक आहे. तर याचं स्टेटमेंट असं आहे, इफ यू होल्ड ए करंट कॅरिंग वायर इन आवर राईट हँड इन सच अ वे दॅट द डायरेक्शन ऑफ फ्लोइंग करंट इज शोन बाय द आउटस्ट्रेच्ड थंब, then the curved fingers around the conductor shows the direction of magnetic field. याचा मराठीत अर्थ एकदम सोपा आहे. जर समजा आपण करंट कॅरिंग वायर आपल्या उजव्या हातामध्ये अशा प्रकारे पकडली की थंबची दिशा जी आहे ते करंट सांगते आणि कर्ल्ड फिंगर्स जे आहेत ते त्याच्यामुळे तयार झालेले मॅग्नेटिक फील्डची दिशा सांगतात. म्हणजे एचसी ओर्स्टेडने आता सांगितलं होतं, काय सांगितलं होतं बाळ, की करंट कॅरिंग वायरच्या आजूबाजूला काय तयार होणार आहे, फील्ड तयार होणार आहे. या ठिकाणी जे फील्ड तयार होणार आहे त्याची दिशा ते सांगतायत. ती कशावर डिपेंड आहे बाळ, डायरेक्शन ऑफ करंटवर. हे सुद्धा एचसी ओर्स्टेडच्या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशन्स मध्ये आपण बघितलं होतं, ठीक आहे. इफ वी चेंज द डायरेक्शन ऑफ करंट, आता करंटची डायरेक्शन कुठे आहे बाळ, वरती आहे. फील्ड कसं आहे, असं आहे. इफ आय लुक ॲट धिस, मला ते कसं दिसणार आहे, 12963 दॅट इज अँटी क्लॉकवाईज. कसं दिसणार आहे बाळ, अँटी क्लॉकवाईज. इफ आय रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे करंट वरून खाली चाललेला आहे, करंट कुठे चाललंय बाळ, वरून खाली चाललेलं आहे, तर त्यावेळेस काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असं तयार होणार आहे. त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होणार बाळ, असं. सो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, तर ती असणार आहे क्लॉकवाईज. ओके, सो मी या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करतो. याचं स्टेटमेंट काही लिहित बसत नाही. स्टेटमेंट तुम्ही नोट्स मध्ये लिहून घेऊ शकता किंवा जर समजा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हवं असेल तर ते मी सेंड करू शकतो माझ्या पर्सनल नंबरवर. ओके, सो बघा आता करंट कॅरिंग वायर आहे, तिच्या करंट वरती चाललेला आहे. याच्याकडे काय तयार झालं बाळ, मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. काय तयार झालंय, मॅग्नेटिक फील्ड तयार झालंय. ओके, आता सांगितलं होतं की जर समजा करंट कॅरिंग वायर वरच्या डायरेक्शन मध्ये करंट पाठवत असेल तर फील्ड जे आहे ते अँटी क्लॉकवाईज असणार आहे, दॅट इज असं असणार आहे. सो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बी बार अशी असणार आहे, ठीक आहे. तर दिस वॉज दी फ्लेमिंगचा नाही, हा राईट हँड थंब रूल आहे. ओके, जर समजा करंटची डायरेक्शन डाऊनवर्ड असेल, करंटची डायरेक्शन बाळ कुठे आहे, डाऊनवर्ड आहे, तर याच्यामध्ये जो करंट फ्लो होणार आहे, तो कसा होणार आहे, सॉरी याच्या भोवतीने जो मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे तो कसा तयार होणार आहे, तर तो क्लॉकवाईज तयार होणार आहे. इथं कसा तयार झाला होता, अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे. सो इथे लिहा डायरेक्शन ऑफ करंट जो आहे ते आहे अपवर्ड्स. ते कसं आहे बा,
अपवर्ड्स, ठीक आहे. आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कसं आहे बा, तर ते आहे अँटी क्लॉकवाईज आहे, ठीक आहे. या केसमध्ये इकडं दुसऱ्या केसमध्ये बघा डायरेक्शन ऑफ करंट हे कसं आहे बा, तर हे आहे डाऊनवर्ड्स, ठीक आहे. आणि मग डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे कसं तयार झालेलं असणार आहे, क्लॉकवाईज. हे कसं असणार आहे, क्लॉकवाईज असं म्हणत, ठीक आहे. पण ते व्ह्यू कुठून करायला पाहिजे तुम्ही, की वरच्या प्लेन मधून बघायला पाहिजे ह्याच्याकडे, ठीक आहे, असं बघायला पाहिजे. ओके. सो याचे वेगवेगळे फॉर्मॅट्स पण बनवू शकतात. ते प्रत्येक फॉर्मॅट जे आहे ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. 1 बाय 1 डिफरंट किंवा स्पेशल थंब रूल्स याच्यामध्ये आपण बघायला सुरुवात करूया. हे लिहून घेत चला बरं का, मी जसं सांगतो तसं लिहून घेत चला. ठीक आहे. आताचे ते 2 केसेस होते, ते पहिली आणि दुसरी केस आहे, ठीक आहे. विल गो फॉर दी थर्ड फोर्थ केस असं पण म्हणतात. आता थर्ड केस बघा काय होतं याच्यामध्ये, आपण काय करंट आयदर इनवर्ड किंवा आउटवर्ड घेऊयात, ठीक आहे. आता करंटची डायरेक्शन इनवर्ड किंवा आउटवर्ड. आता हे करंटची डायरेक्शन दाखवणार आहे कशी बा, एक तर हे इथून बाहेर येतो बोर्ड मधून बाहेर किंवा बोर्डच्या आत जात असेल तर ते आपण क्रॉसनी दाखवणार आहे. करंट जो आहे बघा, हे जर समजा करंट कॅरिंग वायर असेल तर हे असं असणार आहे, म्हणजे करंट कॅरिंग वायर आत चाललेली आहे. करंटची डायरेक्शन कुठे आहे, बोर्डच्या आत. इथं करंटची डायरेक्शन कुठे आहे बाळ, बोर्ड मधून बाहेर. करंटची डायरेक्शन कुठे आहे बाळ, बोर्ड मधून बाहेर, ठीक आहे. तर आता नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहे, राईट हँड थंब रूल लावणार आहोत. सो बघा कशा पद्धतीने बघायचं होतं. ह्या कंडक्टरला मी माझ्या उजव्या हातामध्ये असं पकडतो. कंडक्टरला काय केलं बघा, मी माझ्या उजव्या हातात पकडतो. माझी बोटं कशी वळाली, अशी वळाली. बघा तुम्हाला घड्याळाचे काटे तुम्हाला माहित असले पाहिजे ते कसे आहेत बघा, किंवा घड्याळात आकडे कसे 12, 9, 6 आणि इकडं 3. आता माझी बोटं कशी वळाली बघ बाळ, माझी बोटं कशी वळाली. थंब तर मी आउटस्टेट दाखवलेला आहे, तर इकडं हे जी बोटं वळालेली आहेत ही कशी आहेत, 12 कडून 9 कडे, मग 6 कडे, मग 3 कडे. हे क्लॉकवाईज आहे का, नाही. हे कसे आहेत, अँटी क्लॉकवाईज. यस, हे कसं आहे, अँटी क्लॉकवाईज. हे कसं आहे बा, अँटी क्लॉकवाईज. सो इथे लिहूयात डायरेक्शन ऑफ करंट हे कसं आहे बा, आउटवर्ड असताना डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे कसं असायला पाहिजे, तर हे कसं असायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज असायला पाहिजे. ठीक आहे. आणखी एक दाखवलं तरी चालतं, तुमच्या सोयीनुसार डायग्राम ड्रॉ. नेक्स्ट केस नंबर 4 बघा, ठीक आहे. मग अशी 1 आणि 2 नावं द्या. आता हे 3 झाला, आता 4 नंबरची केस आपण बघणार आहोत. करंट कुठे आहे बघा, या केसमध्ये करंट कुठे आहे, तर इनवर्ड आहे बघा. आता हा राईट हँड मध्ये मी याला पकडतो आणि हे इनवर्ड आहे. थंबची डायरेक्शन कुठे पाहिजे, आता इनवर्ड. कुठे पाहिजे, इनवर्ड. तर त्या केसमध्ये बघा माझी बोटं कशी वळालेली आहेत, 12, 3, 6 and 9. माझी बोटं कशी वळाली बाळ, 12 कडून 3, 3 कडून 6, 6 कडून 9. सो दे विल बी शोइंग द मॅग्नेटिक फील्ड इन, कसं दाखवलं बाळ ते, क्लॉकवाईज डायरेक्शन. कसं दाखवलं बाळ ते, क्लॉकवाईज डायरेक्शन. सो आता हे डायरेक्शन ऑफ करंट कसं होतं बा, इथे लिहूयात इनवर्ड्स. कसं होतं, इनवर्ड्स. हे लिहून घेत चला बघा सिस्टमॅटिकली, तुम्हाला तसं योग्य वाटेल. ओके. आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी होती बा, आता हे कुठून कुठे गेलेलं आहे, 12 कडून 3 कडून 6 कडून 9 कडे. याचा अर्थ हे कसं आहे बा, क्लॉकवाईज. कसं आहे, क्लॉकवाईज. चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्पेशल केस, दॅट इज जर समजा करंट कॅरिंग वायर गोल फिरत असेल. केस नंबर सपोज से 5 आणि 6 बघूया. आतापर्यंतचे जेवढे काही स्पेशल केसेस बघितले त्या सगळ्यांमध्ये एक खासियत होती की कंडक्टर जो आहे तो स्ट्रेट घेतला होता.
कंडक्टर काय घेतला होता स्ट्रेट, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कर्व्ड झालं होतं. मॅग्नेटिक फील्ड कसं झालं बाळ कर्व्ड. आता मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट होणार आहे कारण कंडक्टर कर्व्ड असणार आहे. कंडक्टर काय असणार आहे बाळ गोल असणार आहे. ठीक आहे. सो केस नंबर इथे लिहूया. आता 4 झाले 5 केस नंबर 5 आणि केस नंबर 6. ठीक आहे. तर या दोन्ही केस मध्ये कंडक्टर जो आहे तो असा सर्क्युलर मॅनर मध्ये दाखवणार आहे. ठीक आहे. आता करंट आयदर कसा घेऊयात क्लॉकवाईज किंवा कसा घेऊयात अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. सो इथं करंट बघा, करंट कसं सांगूयात आपण बा याला म्हणत क्लॉकवाईज. इकडं करंट कसा घ्यायचा बा अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आता याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं जरा असं बघूया. जरा विचार करा की याचं मॅग्नेटिक फील्ड कुठं तयार होणार आहे तर सेंटरला तयार होणार आहे. मगाशी करंट कॅरिंग वायर सेंटरला ठेवली होती किंवा ऍक्सिसला ठेवली होती, त्यावेळेस फील्ड जे आहे ते सर्कम्फरन्सला चालतं. आता करंट कॅरिंग वायर सर्कम्फरन्सला आहे तर फील्ड सेंटरला तयार होणार आहे किंवा ऍक्सिसला तयार होणार आहे. ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कुठं असणार आहे आता जरा विचार करा. बघा करंट कॅरिंग वायर कशी आहे बघा, करंट कॅरिंग वायर कशी आहे अशी आहे. ठीक आहे. इकडून इकडं समजते का बघा, माझी बोट अशी वळवणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मग कर्ल्ड फिंगर्स फील्ड दाखवणार आहे का तर नक्कीच नाही. जे कर्ल्ड आहे ते कर्ल्ड फिंगर्सनीच दाखवायला लागणार आहे. म्हणजे इथे करंट जो आहे तो कर्ल्ड आहे ना, मग कर्ल्ड फिंगर्सनी या केसमध्ये काय दाखवायला पाहिजे करंट दाखवायला पाहिजे. ठीक आहे. मग थंब काय दाखवणार आहे या केसमध्ये तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. फक्त 5 आणि 6 नंबरच्या केसेस ह्या वेगळ्या आहेत. याच्यामध्ये थंब जो आहे बाळा व्यवस्थित आहे, थंब जो आहे तो काय सांगतोय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तो काय सांगतो बाळ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो आता आपण याला जरासं बघूया. त्याला कसं दाखवतो बघा, मी कर्ल्ड फिंगर्स, मी थंब जो आहे तो सेंटरला ठेवला आणि माझी बोट जी आहे ती करंटच्या डायरेक्शनने वळवली. माझा थंब कुठे आहे बाळ बोर्डच्या आतमध्ये. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे बाळ बोर्डच्या आतमध्ये. सो हे असायला पाहिजे मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड्स इनसाइड द बोर्ड अँड परपेंडिक्युलर टू द पेन. ओके. या केस मध्ये आता बघा, आता सेंटरला काय करायचं, सेंटरला काय करायचं थंब ठेवण्याचा प्रयत्न करायचा पण तो होत नाही. आता कर्ल्ड फिंगरच्या डायरेक्शननी, कर्ल्ड फिंगरच्या डायरेक्शन कशा असल्या पाहिजेत करंटच्या दिशेला. सो करंट कसा आहे बाळ इकडं असा चाललेला आहे खालून वरती. मग मी कर्ल्ड फिंगर्स तसे दाखवले. थंब कुठे बाळ माझा थंब बाहेर आहे. बाहेर आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो काय असणार आहे आउटवर्ड असणार आहे. इथं मॅग्नेटिक फील्ड सेंटरला आहे. ओके. सो मॅग्नेटिक फील्ड इथे इनवर्ड आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे बाळ बोर्ड मधून बाहेर असणार आहे, आउटवर्ड असणार आहे. ठीक आहे. आणखी बऱ्याच ह्याच्यामध्ये स्पेशल केसेस बनू शकतात. तर एक आहे दॅट इज राईट हँड पाम रूल. तो मॅग्नेटिक फील्डची दिशा सांगण्यासाठी वापरला जातो. बरं, ह्या ज्या स्पेशल केसेस आहेत राईट हँड थंबच्या ज्या बघितल्या 6च्या 6 हे सगळं नीट आणि JEE साठी सांगितलेलं होतं. त्याच्या अगोदरचा पार्ट जो आहे तो स्टेट साठी होतो. ठीक आहे. सो मी सगळं डिटेलमध्ये सांगत चाललेलं आहे, ते तुम्ही नोट करत चला. जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्ही परत रिवाइज करत चला. ओके. Next is right hand palm rule. Next is right hand palm rule. काय प्रकार आहे palm rule म्हणजे हा तळव्याचा नियम. ठीक आहे. तर जर समजा एखादी करंट कॅरिंग वायर असेल, काय बोलतो मी, जर समजा एखादी करंट कॅरिंग वायर आहे, करंट कॅरिंग वायरच्या करंटच्या दिशेला जर समजा आपण अंगठा ठेवला तर ज्या दिशेला आपण फ्लॅप करू शकतो, फ्लॅप म्हणजे असं टपली मारणे, शुद्ध मराठीमध्ये आपण काय म्हणतो टपली, आपण जे एखाद्याच्या डोक्यामध्ये मारतो ना टपली, सेम तसं. तर ज्या दिशेला तुम्ही टपली मारू शकता त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड बोर्डच्या आत असणार आहे आणि ज्या साईडला तुम्ही टपली मारू शकत नाही त्या साईडला मॅग्नेटिक फील्ड बाहेर असणार आहे. बरं, आता हे साईड्स कोणत्या कोणत्या आहेत, एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड. ठीक आहे. सो ही करंट कॅरिंग वायर आहे, हिची इकडची साईड जी आहे हिला आपण राईट साईड असं म्हणत आणि इकडची साईड जी आहे हिला आपण काय म्हणत बघ लेफ्ट साईड. आता थंब जर मी असा ठेवला आणि याला टॅप केलं तर आतमध्ये हे जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे बा आतमध्ये.
इकडं मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे, बाहेर असणार, कारण ह्या साईडला आपण फ्लॅप करू शकतो, ह्या साईडला करू शकत नाही थंब ठेवल्यानंतर. सो ज्या साईडला फ्लॅप करू शकतो त्या साईडला मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, इनवर्ड्स असणार आहे, इनवर्ड्स असणार आहे. आणि ज्या साईडला करू शकत नाही त्या साईडला कसं असणार आहे बघा, ते आउटवर्ड्स असणार आहे. समजाले का बघा. सो हे करंट कॅरिंग वायर स्ट्रेट होती त्यावेळेस. ठीक आहे. आता याचे आणखी काही प्रकार होऊ शकतात बघा, याचे सुद्धा आणखी काही प्रकार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता हे मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे. तर बघा, समजा करंट असा फ्लो होत असेल, असं हे ट्रायंग्युलर करंट कॅरिंग वायर आहे सपोज. तर याचा मॅग्नेटिक फील्ड सेंटरला जो आहे तो कसा असायला पाहिजे, आउटवर्ड असायला पाहिजे का इनवर्ड असायला पाहिजे. ठीक आहे. आउटवर्ड असायला पाहिजे का इनवर्ड असायला पाहिजे. बघा विचार करा, मी 2 मिनिटं थांबतो, तुम्ही उत्तर लिहिलेलं असेल त्यानंतर पुढचा व्हिडिओ बघा. ठीक आहे. टेक सम वॉटर ब्रेक. ओके, आय होप तुम्हाला आन्सर मिळाला असेल. थंब जो आहे तो करंटच्या डायरेक्शनने ठेवायचा. आय कॅन टॅप इनसाइड. समजतंय का बघा, इथं सुद्धा थंब जो आहे तो करंटच्या दिशेला, आय कॅन टॅप इनसाइड. इथं सुद्धा इथं मी टॅपिंग इनसाइड करू शकतो. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इनवर्ड्स असणार आहे. बी जे आहे ते कसं असणार आहे, इनवर्ड्स असणार आहे. करंट कसा होता बघा, मी या केस मध्ये अँटी क्लॉकवाईज होता. शुअर. सपोज एक असा कंडक्टर आहे, याच्यामध्ये करंट असा चाललेला आहे बघा, कसा चाललेला आहे असा. तर या सगळ्या केस मध्ये काय होतं बघा, आता मॅग्नेटिक फील्ड याच्या सेंटरला कसा होईल बघा. तर थंब जो आहे तो करंटच्या दिशेने ठेवला, करंट इकडे चाललंय, थंब त्या दिशेने ठेवलं. तर मी फ्लॅपिंग कुठं करू शकतो किंवा टॅपिंग कोणत्या साईडला करू शकतो, बाहेर. म्हणजे बाहेर मॅग्नेटिक फील्ड आत असणार आहे, तिकडून जाऊन इकडून फील्ड कसं होणार आहे, बाहेर येणार. समजतंय का. सेम ॲज इकडं फ्लॅप करू शकतो, म्हणजे इकडं आत जाणार आहे, इकडून बाहेर येणार. सेम तसंच इकडं फ्लॅप करू शकतो, म्हणजे इथून आत जाणार, इकडून बाहेर येणार. सो मॅग्नेटिक फील्ड कसं झालं बा, इथं बाहेर झालं, म्हणजे आउटवर्ड्स झालं. हे काय झालं बा, आउटवर्ड्स झालं. ठीक आहे. हे सगळे एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत जे आपल्याला माहित असले पाहिजे. समजा एक करंट कॅरिंग वायर आहे. ठीक आहे. काय बा, करंट कॅरिंग वायर अशी न दाखवता इनवर्ड्स दाखवायचं. ठीक आहे. करंट कॅरिंग वायर आहे आणि ती अशी दाखवली म्हणजे ती बोर्डला परपेंडिक्युलर असणार आहे आणि बोर्ड मधून बाहेर असणार आहे असं. ठीक आहे. तर याच्यामुळं या प्लेन मध्ये या ठिकाणी पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे हे फाइंड आउट करायचं आहे. काय बोलतो कळालं बघा. पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, याला आपण आपल्या उजव्या हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो. इफ वी ट्राय टू होल्ड दिस इन युअर राईट हँड, आपण ह्या पॉइंटला इथं जर समजा एखादा पॉइंट ठेवला तर त्याला आपण काय करू शकतो, असं फ्लॅप करू शकतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इकडे कसं असणार आहे बघा, ज्या दिशेला तुम्ही फ्लॅप करू शकता त्या दिशेला मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे बी बार अपवर्ड्स आहे. समजाले का बघा. हे डिस्टन्स आर आहे कोणापासून, करंट कॅरिंग वायर पासून. समजतंय का बघा. सो 90 डिग्री मध्ये हे मॅग्नेटिक फील्ड वरच्या साईडला असणार. सेम जर समजा करंट कॅरिंग वायर अशी आहे, आता क्रॉसने दाखवतो म्हणजे ती कशी आहे बघा, बोर्डला बरोबर परपेंडिक्युलर आहे आणि बोर्डच्या आतमध्ये. हिच्यामुळं इथे पॉइंट पी आहे ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हिच्यामुळं या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. मी काय करतो, त्याला आपल्या उजव्या हातात पकडायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी काय करू शकतो, इथं जर समजा एखादा रॉड ठेवला असता तर त्याला काय करू शकलो असतो, खालच्या साईडला मारू शकलो असतो. तर मॅग्नेटिक फील्ड काय झालं असतं बघा, खालच्या साईडला गेलं असतं. समजतंय का बघा. मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते डाऊनवर्ड असणार आहे. करंट ज्यावेळेस कुठं आहे, इनवर्ड्स. करंट कुठे आहे बा, इनवर्ड्स. मॅग्नेटिक फील्ड कुठे गेले बा, डाऊनवर्ड्स. मॅग्नेटिक फील्ड कुठे गेले बा, डाऊनवर्ड्स. इकडं करंट कुठं होता बा, आउटवर्ड्स. करंट कुठं होता, आउटवर्ड्स. मॅग्नेटिक फील्ड कुठे गेलं बा, अपवर्ड्स. मॅग्नेटिक फील्ड कुठे गेलं, अपवर्ड्स. ठीक आहे. तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला माहित झालेल्या असतील असं मी तुम्हाला ग्राह्य धरतो. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.